मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट प्रश्न अद्ययावत आणि महत्त्वाचे आहेत। सध्या होत असलेल्या आणि भविष्यातही होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यातील प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय मेहनतीने खास आपल्यासाठी आम्ही असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवत असतो। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए आमदार, बी खासदार, सी महापौर, डी पालकमंत्री। योग्य उत्तर ऑप्शन सी महापौर। शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर यांना ओळखले जाते। प्रश्न दुसरा, राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 5 वर्ष, डी 6 वर्ष। योग्य उत्तर ऑप्शन डी 6 वर्ष। राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो। प्रश्न तिसरा, शेतकऱ्यांचा मित्र खालीलपैकी कोणाला म्हणतात? ऑप्शन ए उंदीर, बी गांडूळ, सी खत विक्रेता, डी मोर। योग्य उत्तर ऑप्शन बी गांडूळ। शेतकऱ्याचा मित्र गांडूळाला म्हणतात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय सोपे परंतु अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न चौथा, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन ए 1940, बी 1942, सी 1943, डी 1945। योग्य उत्तर ऑप्शन बी 1942। अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942 मध्ये करण्यात आली। प्रश्न पाचवा, विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए शाहू महाराज, बी महात्मा फुले, सी डॉक्टर आंबेडकर, डी महात्मा गांधी। योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर आंबेडकर। विद्यार्थी दिवस डॉक्टर आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो। मित्रांनो, सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये जनरल नॉलेज बद्दल जनजागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। प्रश्न सहावा, धन विधेयकामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? ऑप्शन ए कर लावणे, बी कर माफ करणे, सी कर बदलणे, डी वरीलपैकी सर्व। योग्य उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। धन विधेयकामध्ये वरीलपैकी सर्व बाबींचा समावेश होतो। प्रश्न सातवा, हिडनबर्ग रेषा खालीलपैकी कोणत्या देशांशी संबंधित आहे? ऑप्शन ए जर्मनी पोलंड, बी जर्मनी फ्रान्स, सी जर्मनी भारत, डी वरीलपैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन ए जर्मनी पोलंड। हिडनबर्ग रेषा खालीलपैकी जर्मनी पोलंड या देशांशी संबंधित आहे। प्रश्न आठवा, शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली केली होती? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी पंडित नेहरू, डी डॉक्टर आंबेडकर। योग्य उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधी। शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली केली होती। प्रश्न नववा, जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी गोवा, डी बिहार। योग्य उत्तर ऑप्शन डी बिहार। जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। प्रश्न 10वा, तांदूळ निर्यातीत कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए भारत, बी चीन, सी ऑस्ट्रेलिया, डी श्रीलंका। योग्य उत्तर ऑप्शन ए भारत। तांदूळ निर्यातीत भारत देश जगात प्रथम क्रमांकावर आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आपण प्रथमच जर आमच्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, गुगलने भारतात कुठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे? ऑप्शन ए चेन्नई, बी मुंबई, सी हैदराबाद,
डी बंगळुरू। योग्य उत्तर ऑप्शन ए चेन्नई। गुगलने भारतात चेन्नई येथे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे। प्रश्न 12वा, 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताने कोणत्या चित्रपटाची निवड केली आहे? ऑप्शन ए बापले, बी 2018 एव्हरीवन इज अ हीरो, सी वाडवी, डी गदर 2। योग्य उत्तर ऑप्शन बी 2018 एव्हरीवन इज अ हीरो। 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताने 2018 एव्हरीवन इज अ हीरो या चित्रपटाची निवड केली आहे। प्रश्न 13वा, 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए दीप्ती मेहता, बी साक्षी मलिक, सी डॉक्टर स्वाती नायक, डी डॉक्टर कृति दुबे। योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर स्वाती नायक। 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार डॉक्टर स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे। प्रश्न 14वा, कोणत्या देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी अफगाणिस्तान, सी इराण, डी इस्रायल। योग्य उत्तर ऑप्शन सी इराण। इराण देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या, यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। प्रश्न 15वा, केंद्र सरकारने विविध विज्ञान विभागातील 300 पुरस्कार रद्द करून त्या जागी कोणता नवा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे? ऑप्शन ए राष्ट्रीय भारत पुरस्कार, बी राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार, सी राष्ट्रीय शास्त्रज्ञ पुरस्कार, डी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार। योग्य उत्तर ऑप्शन डी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार। भारत सरकारने विविध विज्ञान विभागातील 300 पुरस्कार रद्द करून त्या जागी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा नवा पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे। प्रश्न 16वा, भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरू झाले? ऑप्शन ए गणेश चतुर्थी, बी दीपावली, सी स्वातंत्र्य दिन, डी दसरा। योग्य उत्तर ऑप्शन ए गणेश चतुर्थी। भारताच्या नवीन संसदेचे कामकाज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू झाले। प्रश्न 17वा, कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे? ऑप्शन ए महिला शक्ती विधेयक, बी अमृत भारत विधेयक, सी नारी शक्ती वंदन विधेयक, डी महिला सक्षमीकरण विधेयक। योग्य उत्तर ऑप्शन सी नारी शक्ती वंदन विधेयक। नारी शक्ती वंदन विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे। प्रश्न 18वा, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 सप्टेंबर, बी 17 सप्टेंबर, सी 16 सप्टेंबर, डी 18 सप्टेंबर। योग्य उत्तर ऑप्शन सी 16 सप्टेंबर। जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न 19वा, G20 समूहामध्ये कोणत्या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन ए सार्क, बी आफ्रिकी महासंघ, सी युरोप महासंघ, डी आशिया महासंघ। योग्य उत्तर ऑप्शन बी आफ्रिकी महासंघ। G20 समूहामध्ये आफ्रिकी महासंघ या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे। प्रश्न 20वा, भारताने G20 परिषदेचे अध्यक्षपद पुढच्या परिषदेसाठी कोणत्या देशाकडे सोपविले? ऑप्शन ए अमेरिका, बी ब्राझील, सी इटली, डी जर्मनी। योग्य उत्तर ऑप्शन बी ब्राझील। भारताने G20 परिषदेचे अध्यक्षपद पुढच्या परिषदेसाठी ब्राझील या देशाकडे सोपविले। मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।